आणि एक मोठी बातमी समोर येते. भूकंपाच्या धक्क्याने आसाम पुन्हा एकदा हादरलेला आहे. आसामच्या गुवाहाटीमध्ये 5.8 रिश्टर स्केलचा भूकंप झालाय. तर राजधानी गुवाहाटीमध्ये इमारती ज्या आहेत त्या पूर्णपणे हादरलेल्या आहेत. नलबारी परिसरात राहणाऱ्या नागरिकांना हे भूकंपाचे धक्के जाणवलेत. तर नलबारी परिसरात घरांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तर भूकंपाच्या धक्क्यामुळे आसाम पुन्हा एकदा हादरल्याचं आपण बघतोय. आसामच्या गुवाहाटीत 5.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. राजधानी गुवाहाटीमध्ये इमारती ज्या आहेत त्या पूर्णपणे हादरलेल्या आहेत. नलबारी परिसरात राहणाऱ्या नागरिकांना हे सगळे भूकंपाचे धक्के जाणवलेत आणि नलबारी परिसरातील घरांचं सुद्धा यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तर भूकंपाच्या धक्क्याने आसाम पुन्हा एकदा हादरलेला आहे. आसामच्या गुवाहाटीमधली आपण दृश्य बघतोय. अनेक घरांचं यामध्ये नुकसान झाल्याचं दिसतंय. 5.8 रिश्टर स्केलचा भूकंप झालाय. आणि आता घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पुण्यातील सीईओपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या ग्रंथालय आणि संगणक अभियांत्रिकीच्या नूतन इमारतीचं उद्घाटन पार पडलं. अभियांत्रिकी दिनानिमित्ताने सीओईपी अभियान हा पुरस्कार सोहळा पार पडला. वाशिम जिल्ह्यातील 4 नगरपरिषद आणि एका नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत लवकरच जाहीर होणार आहे. जिल्ह्यातील कारंजा, वाशिम, रिसोड आणि मंगळूरपीर या 4 ठिकाणी नगरपरिषद असून मानोरा आणि मालेगाव या ठिकाणी नगरपंचायत अस्तित्वात आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दिवा पाटील यांचं नाव द्यावं या मागणीसाठी भिवंडीतून उरणच्या जासईपर्यंत भव्य कार रॅलीचं आयोजन करण्यात आलं. या रॅलीचं नेतृत्व खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांनी केलं. सोलापूरमध्ये मंत्री भरत गोगावलेंचं जंगी स्वागत करण्यात आलंय. गोगावलेंना शेतकऱ्यांचा विसर पडल्याचं म्हणत प्रहार संघटनेने स्वागताचा विरोध केलाय. बीडमध्ये गुंड शेख नवीद शेख चांदच्या स्वागतासाठी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. एमपीडीएच्या कारवाईनंतर कोर्टातून जामीन मिळताच जल्लोष करण्यात आला. दरम्यान मनाई आदेशाचंही उल्लंघन झालं. अकोला शहरात ईद निमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणुकीत काही समाजकंटकांनी औरंगजेबाच्या फोटोला दुग्धाभिषेक केला. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत त्या तिघांना अटक केली. बीड तालुक्यातील आहेर धानोरा या ठिकाणी 39 वर्षीय संतोष वळे यांनी मराठा आरक्षण मिळत नसल्याची खदखद व्यक्त करत विषप्राशन करत आत्महत्या केली आहे. 2 सप्टेंबर रोजी त्यांनी विषप्राशन केलं होतं. त्यांच्यावरती उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज संतोष वळे यांचा मृत्यू झालाय. सावकाराच्या गुंड टोळीने एका कुटुंबावरती जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये एका महिलेसह 3 जण जखमी झालेत. नाशिकच्या कोठरे गावात ही घटना घडली आहे. तर 20 लाखांच्या कर्जाच्या मुद्दलेची 72 लाख इतकी परतफेड करून सुद्धा सावकाराकडून वारंवार त्रास दिला जात असल्याची बाब समोर आली आहे. भिवंडीतील अंजूर फाटा इथल्या ओसलवाडी या परिसरात आरक्षित उच्चभ्रू सोसायटीच्या 10व्या मजल्यावरील फ्लॅटला अचानक आग लागली. आगीचं कारण हे अस्पष्ट आहे. सावंतवाडीच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रकचा आंबोली घाटामध्ये अपघात झालाय. भरधाव ट्रक 50 ते 70 फूट खोल दरीमध्ये कोसळलाय. ट्रक चालक सुखरूप आला. त्याला बाहेर काढण्यात यश आलेलं आहे. गडचिरोलीच्या ताडगावात रेकी करणाऱ्या जहाल माओवाद्याला पोलिसांनी अटक केली आहे. या माओवाद्याचा खुनासह जाळपोळ, भूसुरुंग, स्फोटासारख्या अनेक कारवायांमध्ये त्याचा सक्रिय सहभाग होता. विश्वनाथापूर या ठिकाणी गोरक्ष देवडकर यांनी गळफास घेत आत्महत्या केली आहे. मुलगी पोलीस भरतीची तयारी करत होती. मात्र आता ओबीसीला आरक्षण संपत आल्याच्या नैराश्यातून टोकाचं पाऊल उचलल्याचा दावा नातेवाईकांनी केला. पंढरपूरच्या माढा तालुक्यातील कुर्डुवाडीत एका फर्निचरच्या दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. अचानक लागलेल्या आगीमुळे दुकानाचं यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. येवल्याच्या पुणे इंदूर महामार्गावरती कंटेनर उलटला. अपघातात चालक आणि क्लीनर गंभीर जखमी झालेत. अपघातानंतर महामार्गावरती वाहतूक कोंडी झाली. गडचिरोलीतील खासगी ट्रॅव्हल्सने एका व्यक्तीला फरफटत नेलंय. बस स्थानकाजवळील पायी चालत असताना एक व्यक्ती ट्रॅव्हल्स खाली सापडला आणि चालकाच्या निदर्शनास ही बाब न आल्यामुळे बस चालकाने 600 मीटरपर्यंत या इसमाला फरफटत नेला. अहिल्यानगर शहरातील डीएसपी चौकात पुण्याकडे जाणाऱ्या एका टँकरचा अपघात झाला. टँकर चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे 8 ते 10
चारचाकी गाड्यांना ट्रकने या धडक दिलेली आहे. भंडाऱ्यात अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणाने तिच्यावरती विविध ठिकाणी नेत अत्याचार केला. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून अंधळगाव पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला.